पूर्णा तालुक्यातील मोजे पिंपळगाव बाळापूर येथे श्री संत बाळूमामा यांच्या पालखीचे शेळ्या मेंढ्यासह 9 दिवसापूर्वी आगमन झाले होते। तब्बल 9 दिवस समस्त गावकऱ्यांनी त्यांची सेवा केली। आज ही पालखी संदलापूरकडे प्रस्थान झाली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मारुती पैलवान बनसोडे, नगरसेवक प्रतिनिधी विश्वनाथ होळकर, सचिन डहाळे, वैभव काळे, आनंद बनसोडे, विनायक स्वामी, माधव घाटोळ, सुभाष घाटोळ, बाळासाहेब घाटोळ, गंगाधर दत्तराव बनसोडेसह आदींचे उपस्थित होते। तब्बल 9 दिवस या पालखीनिमित्तानं गावात चुलबंद आमंत्रण होते। पंचक्रोशीतून या पालखीसाठी पिंपळगावात हजर झाले होते। तर सकाळी व सायंकाळी 2 वेळेसचं अन्नदान अन्नदाते गंगाधर बनसोडे, पैलवान लक्ष्मणराव बनसोडे, विठ्ठलराव बनसोडे, गणेशराव बनसोडे, आशुबा बनसोडे, भगवान बनसोडे, बालाजी बनसोडे, पांडुरंग बनसोडे, सोपान बनसोडे, गोरख बनसोडे, वैभव बनसोडे, शिवाजी साबळे, ज्ञानेश्वर गमे, मुंजाजी बनसोडे, तोलाजी बनसोडे यांनी दिले। अतिशय भावपूर्ण वातावरणात आज पालखीची आरती करत श्री संत बाळूमामाच्या पालखीची आरती करत पंचक्रोशीतील भाविकांना अन्नदान करण्यात आले व पालखी तब्बल 9 दिवसानंतर संदलापूर मुक्कामी प्रस्थान झाली। अतिशय महिला वर्गाने अतिशय फुगडीचा खेळण्याचा आनंद घेतला। पाहूया काय म्हणतात। बारा दिवस झाले बाळूमामाची पालखी आलेली आहे। सतत सगळे महिला पुरुष आम्ही असा भाग देत कोणीच करीत नाहीत। आम्ही सतत 12 दिवस झाले आम्ही बाळूमामाची सेवा करतो। कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला समाधान आनंद वाटतो बाळूमामाच्या नावाने, बाळूमामाच्या नावाने। आम्हाला असेच बाळूमामा आमच्या गावाला यावा, आम्हाला असं एवढीच सेवा घडवा, आमचं हेच एवढं म्हणणं आहे। तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही आज 9 दिवसापासून बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं अनेक दिवसापासून आपल्या गावामध्ये आपण ह्या कामी सगळं गाव बाळूमामाच्या पायथ्याशी आहे। काय भावना असतील? एवढी श्रद्धा बाळूमामा। आम्ही ज्यावेळेस मामाची पालखी आणायची आम्हाला, त्यावेळेस आम्ही म्हणलं आमचं कसं काय होतं आहे, काय आता पाणी पाऊस येतं आहे, काय होतं आहे। पण एवढं झालं, पहिल्या दिवशी आम्ही बाळूमामाची पालखी आणली, त्या दिवशी फक्त थोडीशी पुढे आली। आज 9वा दिवस आहे। बाळूमामाचा 9वा दिवस असताना 2 टाईम भरपूर असं अन्नदान होत आहे। पण आम्हाला वाटतं पाणी पाऊस आम्हाला ह्या काय गोष्टी बोलू दे का नाही, पण एवढं आहे, एवढी बाळूमामा श्रद्धा आहे। एवढं असताना बाळूमामाने एक थेंब सुद्धा 9 दिवसामध्ये येऊ दिलं नाही आणि एवढी श्रद्धा आमच्याकडून करून घेतली, म्हणजे की श्रद्धा करून घेतली बाळूमामाने। एवढी श्रद्धा बाळूमामाची अशी आहे महिमा की बघा तुम्ही, पावसाळा असताना सुरुवातीला कोरोनाला बाळूमामाची पालखी होती, त्यावेळेस पाणी भरपूर काही झालं, पण आम्हाला वाटलं आम्हाला सेवा घडू देतात का नाही की, पण 9 दिवसामध्ये एक थेंब नाही, एवढी सेवा आमच्याच्यानं घडली बाळूमामाच्या चरणी। जय बाळूमामा, जय बाळूमामा। बाळूमामाची पालखी आलेली आहे, काय भावना असतील? सर्वप्रथम
संत बाळूमामा यांना नतमस्तक होतो, हनुमानराया चरणी नतमस्तक होतो, खंडेराया चरणी नतमस्तक होतो. आणि आज पिंपळगाव नगरीमध्ये संत बाळूमामांच्या पालखीचा 9वा दिवस आहे. 9 दिवस सर्व ग्रामस्थांच्या वतीनं. आणि या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की मातृशक्ती फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वेच्छेनं या कामात भावनिक कामामध्ये उतरल्यामुळं हा सोहळा असा द्वितीय सोहळा झालेला आहे. आणि 9 दिवस आज आम्हाला या ठिकाणी कुठे गेले आणि कधी संपले ते कळाले सुद्धा नाही. आज या ठिकाणी पालखीचं पालखी सन्नापूर या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे. खरं म्हणजे आम्हाला आतापासून सर्व ग्रामस्थांना महिना हुरूर लागली. आता आम्हाला 2-3 दिवस या ठिकाणी करमत नाही. म्हणून संत बाळूमामांची लीला फार वेगळी आहे. ती शब्दात आपण सांगू शकत नाहीत. किंवा बाळूमामांचं कार्य आपण 1 मिनिटात किंवा 2 मिनिटात सांगू शकत नाही. एवढं असं अफाट कार्य संत बाळूमामांचं आहे. त्यामुळं बाळूमामांना भेटणारे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये अनेक भक्तगण आहेत. तसं आपलं कर्नाटक असेल, बिदर असेल, आंध्र प्रदेश असेल, इतर राज्यातसुद्धा असेल त्यांच्या अनेक पालख्या आहेत. आणि त्यांची मेंढरसुद्धा आहेत. त्यांच्या एवढ्या प्रमाणात असूनसुद्धा कुठेही असा चुकीचा प्रकार कधी घडत नाही. तिथं बाळूमामाची ख्याती आहे. म्हणून बोला बाळूमामाच्या नावानं. आपल्या गावामध्ये बाळूमामाची पालखी आलेली आहे, काय भावना असतील? धार्मिक भावना भरपूर आहे. आणि बाळूमामा म्हणजे श्रद्धेला धावून येणारा म्हणजे देव आहे. आणि देवाच्या ह्या श्रद्धेमुळे भावनेपोटी तुम्ही आम्ही सर्वजण बाळूमामाची सेवा करतो आणि सेवा केली पाहिजे की माझं मत आहे. आणखीन बाळूमामाबद्दल काय सांगाल? आणखीन काय सांगाल? बाळूमामाचे खूप म्हणजे आपण जर जसा भाव ठेवला तसतसा आपल्या भावाला पावणारा बाळूमामा. आणि आपण जर वरपांग दृष्टीने राहिलो तर काय होणार नाही. पण एवढं निश्चित आपण मनोभाव सेवा करावी त्याचं फळ निश्चित मिळणार एवढं नक्की.